ओके, काल आपण जो पार्ट स्टार्ट केला होता तो असा होता, एबीसीडी आर इन प्रपोर्शन म्हणजे काय, एबीसीडी आर इन प्रपोर्शन याचा अर्थ काय, तो मीनिंग काय. व्हेन फोर टर्म्स आर इन प्रपोर्शन ए अपॉन बी दिस रेशियो इज इक्वल टू सी अपॉन डी. टर्म्स आपण ट्रान्सफर केले तर ए इंटू डी म्हणजे एडी हा प्रोडक्ट, बी इंटू सी बीसी याला इक्वल असतो. तर ए आणि डी ला एक्स्ट्रीम टर्म्स म्हणतात आणि बी आणि सी ला मीन टर्म्स म्हणतात. प्रोडक्ट ऑफ एक्स्ट्रीम टर्म्स इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ मीन टर्म्स. दूसरा पार्ट, व्हेन एबीसी आर इन कंटिन्यूड प्रपोर्शन, व्हेन एबीसी आर इन कंटिन्यूड प्रपोर्शन ए अपॉन बी हा रेशियो बी अपॉन सी याला इक्वल असतो. हा बी कंटिन्यू होतो, इथं कंटिन्यू होत नाही. बी सिंपल प्रपोर्शन मध्ये ए अपॉन बी, नंतर सी अपॉन डी, नंतर ई अपॉन एफ असं होतं. पण यामध्ये ए अपॉन बी, बी अपॉन सी, सी अपॉन डी, डी अपॉन ई, सो ऑन सो ऑन सो. When three terms are in continued proportion, when three terms are in continued proportion, a upon b, this ratio is equal to b upon c. टर्म्स ट्रान्सफर केल्यानंतर b इंटू b म्हणजे b स्क्वेअर इक्वल्स a इंटू c म्हणजे a स्क्वेअर. म्हणजे हा जो मिडल टर्म असतो ना b यातली, त्याचा स्क्वेअर हा राहिलेल्या दोघांचा प्रोडक्ट असतो. b इज कॉल्ड, ह्याला b ला दोन नाव आहेत. b इज कॉल्ड मीन प्रपोर्शनल बिटवीन a अँड c अँड b इज कॉल्ड जॉमेट्रिक मीन बिटवीन a अँड c. आणि मग आपण एक्सरसाइज स्टार्ट केला होता. मी काल खूप डिटेल हे सगळं तुम्हाला सांगितलंय, आज थोडक्यात सांगितलं शॉर्ट मध्ये. जर कोण ऍबसेंट असेल तर त्यांना थोडंफार कळावं म्हणून. नाउ लेट्स कंटिन्यू. क्वेश्चन नंबर 2. Okay. Question number 2. 28 minus x is, if 28 minus x is mean proportional of किंवा mean proportional between 23 minus x and 19 minus x, then find the value of x. माझ्या सोबत लिहायचं होतं बघा. कोण कोणाच्या मधला मीन प्रपोर्शनल आहे बघा. 28 मायनस एक्स माझ्या सोबत लिहायला सुरू करा. 28 minus x is the mean proportional of म्हणा किंवा between म्हणा काही चालेल, between 23 minus x and 19 minus x. ठीक आहे. आता जरा सगळ्यांनी परत या पार्ट बघा. मी ते सारखं का सांगतो ते ऐकून सवय व्हावी, हा त्याच्या मागचा पर्पज आहे. हे बघा, when ABC are in continued proportion, B is called geometric mean between A and C. B is called mean proportional between A and C. मग ज्या अर्थी बघा ह्याला B म्हणूया आपण पेन्सिलला. B is mean proportional between A and C. A and C. Therefore A, B and C are in continued proportion. Therefore A म्हणजे कोण 23 minus x, B म्हणजे कोण 28 minus x, C म्हणजे कोण 19 minus x are in continued proportion. Are in continued proportion. मग मला सांगा, जेव्हा 3 टर्म्स कंटिन्यूड प्रोपोर्शन मध्ये असतात तेव्हा या मिडल टर्मचा स्क्वेअर या राहिलेल्या दोघांच्या प्रोडक्ट एवढा असतो. म्हणजे बी स्क्वेअर इक्वल्स काय असतं, AC. मग आता कंटिन्यू. देअरफॉर 28 मायनस एक्स याचा ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स 23 minus x into 19 minus x.
चल ताई तू सांग a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर फॉर्म्युला सांग a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला सांग मी काल लिहून पण दिलाय की नाही काल दिला मी मग आता सांग बरं ते यायलाच पाहिजे तुला काय पर्याय नाही म्हणून तर मी तुला विचारतो बाकीच्यांनी विचार चुकलं चुकू देत हा हे बघ a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला मला पाहिजे मी काल लिहून दिलाय हा लिहून दिलाय येत नसलं तर सांग हा कधी पाठ होणार हे कधी होणार हा नेक्स्ट टाइम जर आलं आणि विचारलं तर यायला पाहिजे a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला काय सांगायला a स्क्वेअर मायनस ट्वाइस ab प्लस b स्क्वेअर चला इकडे कंटिन्यू करा लेफ्ट साइडला a स्क्वेअर म्हणजे 28 स्क्वेअर आता 28 चा स्क्वेअर किती करून बघा माझं चुकलंय तुम्ही कन्फर्म सांगा मला 28 चा स्क्वेअर माझा इथे चुकलेला आहे तुम्ही कन्फर्म करून सांगा मला नक्की बरोबर आहे अरे मला 100% स्क्वेअर पार्ट आहे मला 28 मायनस एक्स चा ब्रॅकेट स्क्वेअर फर्स्ट टर्म स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर मायनस ट्वाइस ए बी त्यांचा प्रोडक्ट आणि डबल 56x प्रोडक्ट आणि त्यांचं डबल करायचं त्यांचा दोघांचं प्रोडक्ट ट्वाइस ए बी ट्वाइस ए बी ची टर्म प्लस लास्ट टर्म स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस लास्ट टर्म स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर इज इक्वल टू आता इथं हे दोन ब्रॅकेट्स ओपन करायला हे एक्सपांड करायचं म्हणजे पहिले 23 न 19 ला आधी ऐकून घ्या मग 23 न मायनस एक्स ला मग मायनस एक्स न 19 ला आणि मायनस इंटू मायनस प्लस एक्स असं मल्टिप्लाय करायचं चला करायला का 23 इंटू 19 रफ पेज घ्या आणि करायला चालू करा बरोबर 434 मायनस 23 इंटू एक्स म्हणजे 23x मायनस एक्स इंटू 19 म्हणजे मायनस 19x मायनस इंटू मायनस प्लस एक्स स्क्वेअर पहिल्यांदा दोन्ही साइडचे सेम टर्म्स कॅन्सल करा एक्स स्क्वेअर दोन्ही साइडला सेम असलेले एक्स स्क्वेअर इकडे तिकडे एक्स स्क्वेअर कॅन्सल करून 784 as it is minus 56x as it is RHS 437 as it is आता हे दोघेही बघा सेम टर्म आहेत -23 -19 आणि x आहे त्याच्यासोबत दोघं साइन सेम आहेत ना ऍड देम गिव्ह द सेम साइन 42x त्यांची ऍडिशन 42x -42x आता बघा लक्ष द्या मी -56 ला आरएचएस मध्ये घेतो म्हणजे ते प्लस होतील आणि 437 ला एलएचएस मध्ये आणतो म्हणजे ते मायनस होतील मग हे ऍज इट इज 784 -437 इज इक्वल टू हे -42x आणि मग ट्रान्सफर केलेले +56x ट्रान्सफर केलेले +56x आता याच्या खाली कंटिन्यू करा या दोघांचा डिफरन्स $347 इज इक्वल टू बघा 56 मधनं 42 गेले आणि मोठ्याचं साइन द्यायचं किती 14x डिवाइड करून घ्या Therefore, x is equal to 347 divided by 14. आता हे खरं तर कॅन्सलेशन काही होत नाही होते बघा 7 न व्हायचंच नाही चान्स बरोबर असंच फ्रॅक्शन आहे काय आन्सर 347 अपॉन 14 असंच ठेवलंय का मिक्स फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट केलंय का डेसिमल पॉइंट मध्ये आन्सर नाही म्हणजे ह्याला काय माहिती का त्याला मिक्स फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करता येतं म्हणजे असं
14 समथिंग इंटिजर समथिंग अपॉन अशा फॉर्म मध्ये आणता येतं ना. हा तेच ओके. x इक्वल्स 340 अपॉन 40. नेक्स्ट क्वेश्चन बघा. Three numbers are in continued proportion. लक्षात रखना पाहिजे. Three numbers are in continued proportion. Whose mean proportional is 12. Mean proportional म्हणजे कोण सांगा? A का C? B. हा. Mean proportional is 12. And the sum of the remaining two numbers is 26. आता remaining two numbers म्हणजे कोण सांगा? A C. त्यांची टोटल किती आहे? 26. Find these numbers. क्वेश्चन काय नीट आहे का? 3 numbers are in continued proportion म्हणजे कोण कोण? A, B, C are in continued proportion. त्यातला मीन प्रोपोर्शनल कोण असतो सांगा? B. तो किती दिलाय वाचा? 12. आणि राहिलेल्या दोघांची टोटल किती दिली तुम्हाला? 26. म्हणजे कोणाकोणाची टोटल आहे ती? ही किती दिली तुम्हाला? 26. तर ते नंबर्स काय असतील असते विचार. सोल्युशन मारायला सुरू करा. लेट A, B, C be the three numbers in continued proportion. Let A, B, C be the three numbers in continued proportion. Next line. Given म्हणा खाली. Given B equals 12 and A plus C equals कितने? 26. A plus C equals 26. आता मला फक्त यातून तुम्ही सांगा. जर मी असं विचारलं मला A ची व्हॅल्यू सांगा तर तुम्ही काय सांगणार सांगा? यातून A ची व्हॅल्यू सांगा. 26 मायनस C किंवा C ची व्हॅल्यू सांगा. बस एवढं कळलं नाही. लिहा. आता मला सांगा एबीसी जर कंटिन्यूड प्रोपोर्शन मध्ये असतील तर बी स्क्वेअर इक्वल्स काय असतं? बी स्क्वेअर इक्वल्स लिहा. ही स्टेप महत्वाची बरं का. बघा बी स्क्वेअर इक्वल्स ए ऍज इट इज. मी सी ला काय लिहितोय बघा. या सी ला काय लिहिणार आहे? या सी ला मी लिहिणार आहे 26 मायनस ए. 26 मायनस ए. सी ला काय येणार आहे मी? 26 मायनस ए. तुम्ही याला इथे इक्वेशन 1 द्या आणि रिझन द्या फ्रॉम इक्वेशन 1. झालं? इथं ब्रॅकेट ओपन करा आणि बी ची व्हॅल्यू रिप्लेस करा. सांगा बी किती आहे? 12. 12 स्क्वेअर इक्वल्स 26a मायनस a स्क्वेअर. सांगा 12 स्क्वेअर किती? 24 ना? 144 ना? 144 इक्वल्स 26a मायनस a स्क्वेअर. 144 इक्वल्स 26a मायनस a स्क्वेअर. तर सगळ्या पार्टला एलएचएस मध्ये आणा. म्हणजे a स्क्वेअर पॉझिटिव्ह करा. मग 26a ला निगेटिव्ह होतील. आणि हे ऍज इट इज 144 इज इक्वल टू 0. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन कुठला लेसन आहे सांगा तुमचा? आठवलं का? सेकंड लेसन. क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायचे. हा बघा फर्स्ट आणि लास्ट मल्टिप्लिकेशन विथ साइन. प्लस 144 a स्क्वेअर ला स्प्लिट करा. प्लस 144 a स्क्वेअर ला स्प्लिट करा. ज्यांची टोटल 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 यांची टोटल किती यायला पाहिजे? 26 यायला पाहिजे. आणि हे येण्यासाठी फक्त टेबल्स पार्ट असावे लागतात. 144 ला स्प्लिट करा. ज्यांची टोटल किती यायला पाहिजे? 26 यायला पाहिजे. 18 चा 144 बघा. 18 येतात तर बघा सहज बघा. 18 चा 144 18 142. 18 आणि 8 ची टोटल बघा किती येते?
जर का इथं प्लस साईन असेल तर दोन्हीकडे सेम साईन असतात, आयदर प्लस प्लस और मायनस मायनस. तुम्हाला काय पाहिजे? मायनस. दोघांना मायनस साईन द्यायचं. त्यातला ए इकडे पण लिहायचा, त्यातला ए इथे पण लिहायचा. आता चेक करा, -18 आहे -8 मिळून एवढे होतात का बघा, -26 आहे. आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन मायनस इंटू मायनस प्लस 18 8 144. मग हे साईडला फरक लिहा आणि इथे चालू करा क्वाड्रॅटिक सोडवायला. तुमच्यातलं जर क्वाड्रॅटिक कोणाला येत नसेल तर मला सांगा बरं का. म्हणजे मी ज्यावेळेस 8वीच्या वगैरे आमचे बॅचेस असतात ना, त्यांना मी फर्स्ट टाइम ज्यावेळेस शिकवतो त्याच्यात बसवतो तुम्हाला त्या बॅचमध्ये. नाही, शिकायसाठी बसतात, काय गैर नाही. इकडून तिकडून जर आलेले असतील त्यांना काही येत नसतं ते कसं स्प्लिट करायचं, काय करायचं, त्याला साईन कसे चेंजेस करायचे, त्यांना शिकवतो मी. बघा, a² -18a -8a प्लस 144 इज इक्वल टू 0. यासाठी बाकी नाही. तू पहिल्या वेळी बसून वगैरे असं दरवेळी सांगतो. ओके, दिसत नाही ते बाकी. त्यातला ए कॉमन काढा. ए इंटू ब्रॅकेट ए -18 पुढं -8 कॉमन काढा, -8 कॉमन काढा. इथले हे हा नंबर आहे तसं कॉमन काढा. 8 18 चा 144. मग यातला ए शिल्लक राहणार यातला, आणि मायनस साइन कॉमन काढल्यामुळे साइन चेंज -18. हे बघा, मायनस इंटू मायनस ते प्लस होतात असं होतं. ओपन केलं इज इक्वल टू 0 ऍज इट इज. पुन्हा ए -18 कॉमन राहिलेले एका ब्रॅकेटमध्ये ए -8 इज इक्वल टू 0. आता जेव्हा दोन ब्रॅकेट्सचा प्रॉडक्ट 0 असतो किंवा दोन टर्म्सचा प्रॉडक्ट जेव्हा 0 असतो तेव्हा एकतर फर्स्ट टर्म 0 असते किंवा सेकंड टर्म, त्याशिवाय प्रॉडक्ट 0 येऊ शकत नाही ना. त्यामुळे एकतर हे 0 किंवा हे 0. Therefore a -18 equals 0 or a -8 equals 0. Therefore a equals 18 हे ट्रान्सफर करा or a equals 8. झालं. आता जरा या इक्वेशन 1 कडे बघा सगळे. समजा a ची व्हॅल्यू इथे बघायचं, इथे सगळं. समजा a ची व्हॅल्यू 18 असेल. बघा a आणि c ची ऍडिशन किती आहे? 26. मग समजा a जर 18 असतील तर 18 ट्रान्सफर होऊन c किती मिळेल तुम्हाला? 8 मिळेल. कारण 18 मध्ये 8 ऍड केले तरच 26 येतात ना. 18 प्लस 8 26 येतात ना. मग 18 असेल तर हे ट्रान्सफर होऊन c किती मिळेल? 8. किंवा a जर 8 असेल तर a जर 8 असेल तर ट्रान्सफर होऊन c 18 मिळू शकेल. मग व्हेन खाली लिहायचं, व्हेन a इक्वल्स 18, c equals 8. खाली when a equals 8, c equals 18. इथे लिहायचं फ्रॉम इक्वेशन 1. हे इक्वेशन 1 मधनं आणलेलं आहे. Next line, therefore required numbers are a b c असे नंबर आहेत ना ते. हे बघा, a18 b12 c18 c8 म्हणजे 18 8 18 12 सॉरी 18 12 8 or हे बघा 8 12 18 8 12 18 हे ते 3 नंबर्स आहेत कंटिन्युअस प्रपोर्शन मध्ये. याचा स्क्वेअर म्हणजे यांचं मल्टिप्लिकेशन आहे का बघा. त्याला पाढे पाठ लागतात. याचा स्क्वेअर म्हणजे यांचं मल्टिप्लिकेशन आहे का बघा. इव्हन खाली याचा स्क्वेअर म्हणजे यांचं मल्टिप्लिकेशन आहे का बघा. काही
नेक्स्ट क्वेश्चन बघा ना. अगदी सोपा क्वेश्चन आहे, फक्त स्टेप कळत नाही. लक्ष द्या. इफ ए प्लस बी प्लस सी इंटू ब्रॅकेट ए मायनस बी प्लस सी, आधी मी एक्स्ट्रा हे लिहितोय, ए प्लस बी प्लस सी इंटू ब्रॅकेट ए मायनस बी प्लस सी इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. Then show that ABC are in continued proportion. Then show that ABC are in continued proportion. पहिली गोष्ट मला सांगा, मी कालपासून सारखं तेच वाक्य सांगतोय. ABC are in continued proportion चा अर्थ काय? ABC are in continued चा मीनिंग काय असतं? B स्क्वेअर इक्वल्स AC असतं. त्याचं मीनिंग काय? अरे म्हणजे B स्क्वेअर इक्वल्स AC आलं तर ABC कसे असतात? कसे असतात? कंटिन्यूड प्रोपोर्शन मध्ये असतात. मग आपल्याला आता काय प्रूव्ह करायचंय वाचा. आता आपल्याला काय प्रूव्ह करायचंय तर वाचा बघ. फाइंड शो दॅट काय विचारले वाचा. एबीसी अरे अरे म्हणजे नक्की काय प्रूव्ह करायचंय? बी स्क्वेअर इक्वल हे प्रूव्ह करायचंय ना. चला हे लिहा माझ्यासोबत लिहा. ब्रॅकेट ए प्लस बी प्लस सी इंटू नेक्स्ट ब्रॅकेट ए मायनस बी प्लस सी इक्वल्स ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. हे पहिल्यांदा लिहा आणि माझ्या सोबत एक्सपान्शन लिहायचं. स्टेप मोठी होणार आहे. काय काय करणार आहे ऐका पहिले. लक्ष द्या. ए न ए ला मल्टिप्लाय, ए न बी ला, ए न सी ला. हे झाल्यानंतर मग बी न सुरू करायचं असंच. बी इंटू ए, बी इंटू बी, बी इंटू सी. मग सी न सुरुवात करायचं. सी इंटू ए, सी इंटू बी, सी इंटू आणि साइन वरती लक्ष द्यायचे. प्लस मायनस कडे लक्ष द्यायचं. चला कंटिन्यू. ए इंटू ए स्क्वेअर लिहा माझ्या बरोबर. ए इंटू मायनस बी मायनस ए बी, ए इंटू सी प्लस ए सी, बी इंटू ए प्लस ए बी. बा लिहायचं नाही, अबा लिहायचं. बी इंटू ए बी लिहायचं. ए बी, बी इंटू बी मायनस बी स्क्वेअर. बी बी लिहू नका इथं. हा बी इंटू बी बी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. बी इंटू सी बी सी, हा प्लस बी सी. सी इंटू ए प्लस सी किंवा एसी लिहा, काही चालत. एसी लिहा, एसी लिहा. सी इंटू मायनस बी मायनस बी सी, सी इंटू सी प्लस सी स्क्वेअर. आणि आरएचएस मध्ये ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर ऍज इट इज. पहिल्यांदा दोन्ही साईडला असणारे सेम टर्म्स कॅन्सल करूया. गडबड करायची नाही, पहिले बघायचं. ए स्क्वेअर पॉझिटिव्ह एलएचएस मध्ये, आरएचएस ह्याच्या पलीकडे आरएचएस, इथं पण पॉझिटिव्ह. सी स्क्वेअर पॉझिटिव्ह, इथं पण सी स्क्वेअर पॉझिटिव्ह. एवढं पहिले कॅन्सल करा. दोन्ही साईडचे ए स्क्वेअर आणि दोन्ही साईडचे एक एलएचएस एक आरएचएस. बी स्क्वेअर कॅन्सल होत नाही. इथं निगेटिव्ह आहे बी स्क्वेअर आणि तिकडे काय आहे का? दोन्ही साईडला सेम टर्म असतील तरच कॅन्सल. हा आणि एकाच साईडला लेफ्ट साईडला हा हे शक्य आहे बघा. ए बी निगेटिव्ह आणि ए बी पॉझिटिव्ह. हा इथल्या इथे कॅन्सल. बीसी पॉझिटिव्ह बीसी निगेटिव्ह हे कॅन्सल नाही. दोघेही पॉझिटिव्ह आहेत नाही. ओके आता काय काय शिल्लक राहिलेले आहे. पहिल्यांदा हे घ्या एसी, मग मायनस बी स्क्वेअर, परत एक एसी शिल्लक राहिले आणि आरएचएस मध्ये बी स्क्वेअर शिल्लक आहे. आरएचएस मध्ये कोण शिल्लक आहे? बीसी स्क्वेअर. आता मायनस बी स्क्वेअर आपण पलीकडे घेऊया. एसी प्लस एसी ट्वाइस एसी म्हणायचं, स्क्वेअर नाही म्हणायचं. एसी प्लस एसी ट्वाइस एसी. एसी इंटू एसी असतं ना तर ते एसीचा स्क्वेअर होतो. एसी इंटू एसी असेल तर एसीचा स्क्वेअर होतो. आता हे एसी प्लस एसी आहेत, दोन दोन एसी. आता मायनस बी स्क्वेअर जर तिकडे गेले तर बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ट्वाइस बी स्क्वेअर होता. बी रेस टू 4 होत नाही. हा बी स्क्वेअर इंटू बी स्क्वेअर केलं. इंटू
तर बी रेस टू 4 मग बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ट्वाइस बी स्क्वेअर, दोन्ही बाजूचे ट्वाइस कॅन्सल, काय शिल्लक राहिलं एसी इक्वल्स बी स्क्वेअर, म्हणजेच काय बी स्क्वेअर इक्वल्स एसी ना, एसी इक्वल्स बी स्क्वेअर आणि बी स्क्वेअर इक्वल्स एसी सेमच ना, मग ज्यावेळी बी स्क्वेअर इक्वल्स एसी असेल त्यावेळी एबीसी कसे असतात त्याखाली, therefore ABC are in continued proportion. Therefore ABC are in continued proportion. फक्त गडबडी करू नका, आधी क्वेश्चन नंबर 6 आहे, आधी क्वेश्चन नंबर 6 काय म्हणजे 4 नंतर डायरेक्ट 6 नंबर आहे. Find mean proportional of something and something. मला सांगा याला मी ए म्हणलं आणि याला सी म्हणलं तर मीन प्रपोर्शनल यांच्या मध्ये असतो की नाही सांगा, मग आपण मीन प्रपोर्शनल काय म्हणतो सांगा बी ए म्हणतो ना, आणि त्या पहिल्या एका ब्रॅकेटला आपण त्यातले ए म्हणूया, दुसऱ्या ब्रॅकेटला त्यातले काय म्हणूया आपण सी म्हणूया. म्हणजे लेट द मीन प्रपोर्शनल between ते मोठे मोठे टर्म्स आहे x प्लस वाय अपॉन x मायनस वाय अँड किंवा कॉमा करा अँड एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर बी 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 आहे हे बी मग बी रेस. लेट द मीन प्रोपोर्शनल बिटवीन डॅश अँड डॅश बी बी. Let the mean proportional between this term and this term be B. मग मला सांगा जो मीन प्रोपोर्शनल असतो म्हणजे जी मधली टर्म असते त्याचा स्क्वेअर केवढा असतो रे, त्याचा स्क्वेअर केवढा असतो एसी एवढा असतो ना, मग खाली काय therefore B square equals त्या दोघांचा प्रोडक्ट कोणाकोणाचा x प्लस वाय अपॉन x minus y into x square minus y square upon x square into y square. b square equals या दोघांचा काय झाला प्रोडक्ट झाला. तर अर्थ आहे का बघा, चला मी आता जरा पहिले समजून घ्या मग नंतर लिहा. बघा x plus y upon x minus y त्याला एक ब्रॅकेट केलं सर मजा म्हणून x प्लस वाय एक्स मायनस वाय ऍज इट इज इंटू सांगा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर चे फॅक्टर सांगा, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर चे फॅक्टर्स ए प्लस बी ए मायनस बी, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर चे फॅक्टर्स काय ए प्लस बी ए मायनस बी, मग एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर चे फॅक्टर काय हुशार आहे की तुम्ही अपॉन एक्स स्क्वेअर इंटू वाय स्क्वेअर ऍज इट इज. लिहायचं नाही, लक्ष द्यायचं आहे. एक्स मायनस वाय चं ब्रॅकेट कॅन्सल झालं, हे ब्रॅकेट इंटू हे ब्रॅकेट सेम आहे का बघा ब्रॅकेट, हे ब्रॅकेट इंटू हे ब्रॅकेट काय झालं ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर. स्क्वेअर आहे मी कसं लिहितोय लक्ष द्या, एक्स प्लस वाय अपॉन एक्स वाय या सगळ्याचा स्क्वेअर एकदम कॉमन दिला ठीक आहे. या ब्रॅकेटचा स्क्वेअर याचा आहेच की इथे खाली एक्सचा स्क्वेअर इथे आहेच की, सगळ्या ब्रॅकेटला स्क्वेअर दाखवला ना, तर हीच ते त्यातली फार महत्वाची लक्षात ठेवा. आणि हा कोणाचा स्क्वेअर असेल एलएचएस मध्ये कोणाचा आहे, मग बी चा स्क्वेअर जर एवढ्याचा स्क्वेअर असेल तर स्क्वेअर रूट घेतल्यानंतर बी चा आन्सर काय असेल सांगा, हे ब्रॅकेट एवढं ब्रॅकेट. मग खाली therefore b इक्वल्स काय सांगा, b इक्वल्स x प्लस वाय अपॉन एक्स वाय. आणि बी ला आपण काय म्हणलो होतो सांगा, बी ला काय म्हणलो होतो मीन प्रपोर्शनल बिटवीन दिस टर्म अँड दिस टर्म, आणि त्याने तेच विचारले व्हॉट इज द मीन प्रपोर्शनल. मग हे आन्सर आहे ते काय सांगा तुमचं मीन प्रपोर्शनल. कंटिन्यू.
लिहून झालं? ठीक आहे. आता मी यातला लास्ट क्वेश्चन जो आहे ना, ते तिन्हीच्या तिन्ही अगदी सोपे क्वेश्चन आहेत, फार सोपे. तिन्ही एकदम करून टाकणार आहे. एवढं लिहून घ्यायचं मग बाकीच्या नेक्स्ट पिरियड मध्ये बघायचं. बंद करू हे बोर्ड करू. कोणाच लिहायचं राहिले अजून? हे कोणाच लिहायचं राहिले नाही ना? एकदम सोपे आहेत. शेवटचे एका टाईपचे म्हणून मी एकत्र करतो. वाचा बरं काय काय दिले वाचा. पहिले क्वेश्चन वाचा. फिफ्थ क्वेश्चन. इफ a upon b equals b upon c and abc greater than 0 then show that. तीन प्रॉब्लेम्स आहेत. पहिलं मला याचा अर्थ सांगा. a upon b equals b upon c आपण कधी लिहितो सांगा. कंटिन्यू प्रोपोर्शनल असेल म्हणजे त्यांनी वेगळ्या शब्दात सांगितलंय तुम्हाला की एबीसी आर इन. ते वेगळ्या भाषेत सांगितलंय. फक्त कसं सांगितलंय? ए अपॉन बी इक्वल्स बी अपॉन सी या भाषेत सांगितलं. हा लक्ष पहिले लक्ष देतो. क्वेश्चन नंबर 5. ए अपॉन बी इक्वल्स बी अपॉन सी याला गिवन म्हणतो. म्हणजे याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ की ए बी सी आर इन कंटिन्यूड प्रोपोर्शन. म्हणजे बी स्क्वेअर इक्वल्स काय असतं सांगा? एसी. म्हणजे प्रत्येक तिन्ही क्वेश्चनला हा पार्ट कॉमन आहे. तीन प्रॉब्लेम नाही म्हणजे प्रत्येक वेळेला हे लिहायचं आणि मग फर्स्ट नंबर टाकायचं, हे लिहायचं मग सेकंड नंबर टाकायचं, हे लिहायचं मग थर्ड नंबर टाकायचं. आता फर्स्ट क्वेश्चन आहे ना, फर्स्ट क्वेश्चन त्यातला फर्स्ट क्वेश्चन त्याची एलएचएस काय वाटतं? त्याची एलएचएस काय प्रूव्ह करायचं? हा ए प्लस बी प्लस सी इंटू बी मायनस सी इज इक्वल टू काय प्रूव्ह करायचं? वाचा बरं तुम्हाला. इज इक्वल टू काय प्रूव्ह करायचं? ए बी मायनस सी स्क्वेअर हे प्रूव्ह करायचं आहे. बरोबर आहे. आता फक्त इथं लक्ष द्या, नुसतं लक्ष द्यायचं आहे. ते काय इकडे बघायचं. हा ए इंटू बी ए बी, ए इंटू मायनस सी मायनस ए सी, बी इंटू बी बी स्क्वेअर मायनस बी सी प्लस बी सी मायनस सी स्क्वेअर. बीसी प्लस मायनस कॅन्सल झाले. आता मला सांगा बी स्क्वेअर म्हणजे काय सांगितलंय तुम्हाला मी? इथं वर काय सांगितलंय? म्हणजे बी स्क्वेअरला अंडरलाईन केलं. सांगा ए बी ऍज इट इज मायनस ए सी ऍज इट इज. सांगा बी स्क्वेअर म्हणजे कोण? बघा याला फक्त रिप्लेस केलं. हे कॅन्सल मायनस कोण राहिले? एसी एसी राहिलं कोण? शो दॅट वाचा. आरएचएस काय वाचा? आरएचएस काय वाचा? एबी मायनस हेच आहे ना? आलं ना? आता यातला पहिला क्वेश्चन झाला. आता दुसरा क्वेश्चन त्याची एलएचएस वाचा. सेकंड क्वेश्चनचे ताई नंतर लक्षात आधी समजून घ्यायचं. हा सेकंड क्वेश्चनची एलएचएस वाचा. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. आरएचएस नुसतं बघून घ्या काय फक्त बघून घ्या. ए बी मायनस का प्लस आहे काय माहित असू दे. चला लक्ष द्या. हे बघा ब्रॅकेट ए स्क्वेअर ऍज इट इज. बी स्क्वेअर म्हणजे काय? इथं बघायचं. बी स्क्वेअर म्हणजे काय? परत बी स्क्वेअर म्हणजे काय? प्लस सी स्क्वेअर ऍज इट इज. या ब्रॅकेट मधनं ए कॉमन काय राहिलं? ए प्लस सी इंटू या ब्रॅकेट मधनं काय राहिले? ए प्लस सी. आता मला सांगा कॉमन नाही इंटू आहे. इंटू ए प्लस सी दोन वेळा आहे की नाही? दोन वेळा. मग हे ए इंटू सी काय झाले सांगा आधी. हे ए इंटू सी काय झाले? एसी आणि ए प्लस सी इंटू ए प्लस सी काय झाले? ए प्लस सी चा ब्रॅकेट स्क्वेअर झाला. आता एसी म्हणजे काय सांगा? एसी म्हणजे इथं बघायचं. एसी म्हणजे काय? इंटू ए प्लस सी चा परत ब्रॅकेट स्क्वेअर. आता हा स्क्वेअर मी कॉमन देणार आहे. म्हणजे काय देणार आहे बघा? बी इंटू ब्रॅकेट ए प्लस सी या सगळ्याचा बी चा स्क्वेअर आहे की नाही? इथे ए प्लस सी चा स्क्वेअर आहे की नाही? कॉमन स्क्वेअर लिहिलं फक्त. मग बी इंटू ए काय द्यायचं? ए बी लिहायचं. आबा लिहायचं, बा लिहायचं नाही. बी इंटू ए काय लिहायचं? ए बी लिहायचं. ए बी. आणि बी इंटू सी काय लिहायचं? बीसी लिहायचं. बीसी.
आणि त्याचा स्क्वेअर. बघा बरं शोधायचं काय तुमच्याकडे आलं का नाही? इक्वल्स RHS आलं का? का तू नेक्स्ट थर्ड क्वेश्चन LHS मध्ये A plus C upon B. A square plus B square upon AB. ठीक आहे लक्षात. नेक्स्ट क्वेश्चन ची LHS बघ. A square plus B square upon AB. लक्ष इथं पाहिजे. B square म्हणजे कोण? मग हे स्क्वेअर ऍज इट इज. B square म्हणजे कोण? अपॉन AB ऍज इट इज. न्यूमरेटर मध्ये A कॉमन काय राहिलं? A प्लस C. एक कॉमन काढायला घेतला. A प्लस C अपॉन AB ऍज इट इज. अपॉन AB ऍज इट इज. A कॅन्सल. काय शिल्लक राहिले? A प्लस C अपॉन B. बघा बरं RHS काय? इक्वल्स RHS. व्यवस्थित घ्या.